सकाळी 8च्या सुमारास माझं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांशी या बाबतीमध्ये चर्चा झाली. दुपारी मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली. हे दोन प्रकार आहेत बघा. शेतामध्ये असलेला भात फुकट गेलेला आहे आणि सगळ्यात भयावह परिस्थिती अशी आहे की शेतातनं कापून आणलेला भात जो सुकायला ठेवलेला आहे त्याचं पण वाटोळं झालेलं आहे. त्याच्यामुळं कृषी खात्याचं म्हणणं असं होतं की शेतात भातच नाही. मग मुख्यमंत्री महोदयांना मी सकाळी सांगितलं की शेतात जरी भात नसला तरी सुकवण्यासाठी जो भात आणलेला आहे म्हणजे सगळाच भात याची वाट लागलेली आहे. पण मी दोन्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो आणि उपमुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी हा देखील सर्वे आणि पंचनामे करण्याचे निर्देश हे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आज पण माझी तुम्ही लाईव्ह मीटिंग बघितलेली आहे. या लाईव्ह मीटिंगमध्ये देखील आम्ही महायुती करूनच लढणार आहोत हेच मी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि हेच नेते मंडळींचं मत आहे. परंतु युद्धामध्ये आणि निवडणुकीमध्ये गाफील राहू नये म्हणून आम्ही ही सगळी तयारी करतोय. तसं काल मी पूर्ण दिवस संपर्क मंत्री म्हणून सिंधुदुर्गामध्ये होतो. काल माझ्या मेळाव्यांना मिळालेला रिस्पॉन्स जो होता 7 तारखेला शिंदेसाहेब सिंधुदुर्ग येतात त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मेळावे घेतले ते प्रचंड होता. कार्यकर्त्यांचं मत स्वबळावर लढावं असं आहे. पण आज सकाळी राणेसाहेबांची आणि माझी देखील फोनवरनं चर्चा झाली. आम्ही दोघं देखील महायुतीसाठी सकारात्मक आहोत आणि ती सकारात्मकता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही स्वतः राणेसाहेबांनी स्वीकारलेली आहे. आणि राणेसाहेब स्वतः प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहेत भाजपच्या आणि मी आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून मी त्यांना शब्द दिला आहे की सन्मानपूर्वक महायुती जर होणार असेल तर आम्ही तयार आहोत. आम्ही कुठेही आडमुठं धोरण धरणार नाही. साहेब, नोव्हेंबर महिना आलाय. पावसाळा जरी असला तरी गाळ काढण्याची प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होईल असा तुम्ही शब्द दिलेला होता. जलसंपदाला या संदर्भात काही मला असं वाटतं की ह्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं बरं आहे. आत्ता मी इथं सभागृहामध्ये येताना सुद्धा धोधो पाऊस पडत होता. आता कुठं जलसंपदाला सांगू आणि काय करू अशी परिस्थिती आहे. अधिक 6 महिने म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आतापर्यंत 6 महिने सलग पाऊस पडण्याचं पहिलं वर्ष असेल. आता भीती वाटायला लागली की 365 दिवस पाऊस पडणार आहे की काय. त्याच्यामध्ये जलसंपदा काय इतका पाऊस पडतोय की डांबरीकरण करता येत नाही, कॉन्क्रिटीकरणची कामं करता येत नाही. त्याच्यामुळे गाळाचं काम देखील पाऊस असल्यामुळे करता येत नाही. पण पाऊस गेल्यानंतर गाळ काढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. संजय राऊत हे जरी आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी माननीय वंदनीय बाळासाहेबांचा जो आमच्यावर संस्कार आहे, शिंदे साहेबांनी जो आम्हाला संस्कार शिकवलेला आहे, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जरी विरोधक कोण असला आणि त्याची प्रकृती बिघडली असली तरी तो चांगला व्हावा हीच आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावे ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा एक मोर्चा आहे मुंबईमध्ये. कसं बघता या संपूर्ण परिस्थिती? वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जो आहे म्हणजे मी सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांना रत्नागिरीतल्या सांगितले की तुम्ही देखील मतदार आहात. त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं, चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं त्याला तारीख दिलेली असते. क्लेरिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. तुमचं मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते. पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्याच नाहीत, कार्यकर्त्यांनीच बघितल्या, त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही, आमचं दुर्दैव आहे. उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्यानेशी सिद्ध करून दिला तर ती नावं डिलीट होतात. हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.